नमस्कार. इयत्ता 12 हॉर्टिकल्चर पेपर फर्स्ट टॉपिक 2 भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या पद्धती. या टॉपिकमध्ये आपण भाजीपाला पिकाच्या विविध लागवडीच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये भाजीपाला पिकातील फेरपालट व आंतरपीक, यानंतर भाजीपाला पिकातील इतर पीक पद्धती, त्यामध्ये अनुक्रमे पीक पद्धती, रिले पीक पद्धती व मिश्र पीक पद्धती, या 3 उपपद्धतींचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जास्त घनतेची लागवड किंवा दाट लागवड, यालाच हाय डेन्सिटी प्लांटिंग असे म्हणतात, ही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर शेवटची पद्धत आहे अनेक स्तर पीक पद्धती, यालाच आपण मल्टी स्टोरी क्रॉपिंग असं म्हणतात. ही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. तर आपण पाहूया पहिली पद्धत, पीक फेरपालट किंवा पीक चक्र पद्धत, किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये क्रॉप रोटेशन असे म्हणतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या एका तुकड्यावर एकानंतर एक वेगवेगळ्या हंगामात पिके घेण्याच्या जी रचना आहे त्याला पीक चक्र किंवा पीक फेरपालट असं म्हणतात. आता या पीक फेरपालटाचे काय फायदे आहेत ते आपण पाहू. या पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट केल्यामुळे पिकांची आणि जमिनीची उत्पादकता ही वाढलेली आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर योग्य पिकांची फेरपालट केल्यामुळे रोग आणि किडींचं नियंत्रण हे अतिशय इफेक्टिव्हपणे होतं. एकाच प्रकारच्या किडी असतील आणि त्याच प्रकारचे होस्ट असतील किंवा त्याच प्रकारचे पिकं असतील तर ती मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यांची साखळी ब्रेक करण्यासाठी आपणाला पिकांची फेरपालटीची गरज असते. त्यानंतर तिसरा फायदा आहे जमिनीची सुपीकता टिकून राहणे. वेगवेगळ्या गटातील पिकं जर आपण घेतली भाजीपाल्याची, त्यामध्ये खोलवर मुळे असणारी, द्विदलवर्गीय, एकदलवर्गीय अशा विविध गटातली पिकं जर आपण फेरपालट म्हणून घेतली तर जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्यानंतर चौथा फायदा आहे जमिनीची भौतिक अवस्था, म्हणजेच जमिनीचा पोत हा पिकाच्या फेरपालटामुळं सुधारलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यामध्ये दुसरी उपपद्धत आहे ती म्हणजे आंतरपीक पद्धती. आंतरपीक पद्धतीलाच इंटरक्रॉपिंग असं म्हणतात. आणि यामध्ये जमिनीचा एका तुकड्यावर 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं जर आपण एकाच हंगामात घेतली पण ती लावताना वेगवेगळ्या ओळीत पेरावे लागतात, लावावे लागतात, तर अशा पद्धतीला आंतरपीक पद्धत किंवा इंटरक्रॉपिंग असे म्हणतात. या पद्धतीमध्ये अनेक फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा असा आहे की ज्या ठिकाणी जमिनीची उपलब्धता कमी आहे किंवा जमीन महागडी आहे, महाग असणाऱ्या जमिनीमध्ये आपण लागवड करणार असू तर अशा ठिकाणी जमिनीचा जास्तीत जास्त व्यावसायिकदृष्ट्या उपयोग करण्यासाठी ही पद्धत वापरतात. दुसरा फायदा आहे की मुख्य पिकाच्या आंतर मशागतीमध्ये बचत होते, कारण मुख्य पीक आणि आंतरपीक या दोन्हींसाठी एकाच प्रकारची मशागत करावी लागते, त्यासाठी स्वतंत्र खर्च करावा लागत नाही. तिसरा फायदा आहे की आंतरपिकामधील एखादं पीक जरी काही कारणामुळे गेलं तरी दुसऱ्या पूरक पिकामुळं आपल्याला पूरक उत्पादन मिळतं आणि काही प्रमाणात का होईना फायदा हा मिळतोच. त्यानंतर चौथा फायदा आहे की या पीक पद्धतीमुळे एकूण उत्पादनात वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या इतर पीक पद्धती आहेत. त्यामध्ये आपल्याला 3 पद्धती बघायच्या आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे अनुक्रमे पीक पद्धत, त्याला सक्सेशन क्रॉपिंग असं म्हटलं जातं. आता ह्या पद्धतीमध्ये जमिनीच्या एकाच तुकड्यावर एकाच हंगामात
एकानंतर एक पिके घेण्याची जी रचना आहे त्याला आपण अनुक्रमे पीक पद्धत असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं की अगोदर आपण मेथीचं पीक घेतलं की त्यानंतर गवार पीक घेतलं जातं. त्यानंतर दुसरं उदाहरण असलं म्हणजे पालक आणि त्यानंतर लगेच पानकोबी घेतली जाते. अशा प्रकारची जी पद्धती आहे त्याला म्हणतात सक्सेशन क्रॉपिंग किंवा अनुक्रमे पीक पद्धत, एकापाठोपाठ एक. त्यानंतर याच्यामधली आणखी उपपद्धत आहे दुसरी, ती म्हणजे रिले क्रॉपिंग. आपण रिले खेळ पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये 4 प्लेयर्स धावत असतात 4x100 मीटर. तशाच प्रकारची रिले पीक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये पहिल्या पिकांची काढणी करण्यापूर्वी दुसऱ्या पिकांची ज्यावेळी लागवड करतात त्याला रिले पीक पद्धत म्हणतात. म्हणजे पहिलं पीक काढायला आलेलं असतं पण त्यापूर्वीच दुसऱ्या पिकाची लागवड त्या ठिकाणी त्याच्या बाजूच्या ओळीमध्ये किंवा त्याच्या शेजारीही झालेली असते. याला म्हणतात रिले पीक पद्धत. त्यामुळे याच्यामध्ये वेळेची बचत होते. पहिलं पीक काढून शेतातून बाहेर टाकेपर्यंत दुसरं पीक वेलावर आलेलं असतं किंवा त्या काही प्रमाणात त्याची वाढ पूर्ण सुरू झालेली असते. त्यामुळं मशागत वगैरे करण्याचा जो वेळ आहे, कालावधी आहे, जमीन पडीक राहते त्या कालावधीमध्ये ती राहत नाही. त्यानंतर तिसरी पद्धत आहे याच्यामधली मिश्र पीक पद्धत. या पद्धतीमध्ये जमिनीच्या एकाच तुकड्यावर एकाच हंगामात 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेतली जाते. यामध्ये मिश्र पीक घेतल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. एक ना एक कुठलं ना कुठलं तरी पीक आपल्याला फायदेशीर ठरतं आणि जमिनीचा चांगल्या प्रकारे वापर करता येतो. त्यानंतर भाजीपाला पीक लागवडीची तिसरी पद्धत आहे मुख्य पद्धत, ती म्हणजे जास्त घनतेची लागवड किंवा त्याला हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग किंवा दाट लागवड असे म्हटलं जातं. तर या पद्धतीत काय केलं जातं तर पिकांच्या लागवडीचं नियमित अंतर जे आहे ते कमी करून एकक जागेत झाडांची संख्या वाढवली जाते. आणि ही जी क्रिया आहे की झाडांची संख्या वाढवून जास्त घनतेची लागवड केली जाते त्याला दाट लागवड किंवा हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग असं म्हटलं जातं. या क्रियेमुळं काय होतं तर प्रत्येक झाडापासून मिळणारं उत्पादन जे आहे ते जरी कमी असलं तरी पण झाडांची संख्या, प्रति हेक्टरी झाडांची संख्या जी आहे ती जास्त असल्यामुळं एकूण उत्पादनात आपल्याला वाढ झालेली पाहावयास मिळते. आता ही पद्धत भाजीपाला पिकामध्ये विशेषतः पानकोबी किंवा फ्लावर यांच्यामध्ये वापरली जाते. विशेषतः भाजीपाला पिकामध्ये कोबी आणि फुलकोबीचे लहान गड्डे जे आहेत त्यांनाच बाजारात अधिक मागणी असते आणि त्यांना बाजारभावही चांगला मिळतो. म्हणून या पिकामध्ये हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग ही पद्धत वापरली जाते. सर्वसाधारणपणे पिकाची दाट लागवड केली की कोबी फ्लावरचे गड्डे आकाराने लहान मिळतात आणि आपल्याला त्यांची मागणी पण बाजारात जास्त असते. त्याचबरोबर त्यांना चांगला बाजारभाव मिळतो. यासाठी काय केलं जातं की सर्वसाधारणपणे कोबी फ्लावर यांचं नियमित लागवडीचं अंतर जे आहे ते आहे 60x45 सेंटीमीटर. परंतु हे नियमित अंतर न ठेवता आपण लागवडीच्या अंतरामध्ये बदल करतो आणि तो 45x30 सेंटीमीटर असं अंतर केलं जातं. म्हणजेच दाट लागवड केली जाते. जवळपास दुपटीनं रोपांची संख्या ही वाढवली जाते. 60x45 आणि 45x30 याच्यामध्ये रोपांची संख्या ही जी आहे सुरुवातीच्यामध्ये असणाऱ्या रोपांच्या संख्येपेक्षा 45x30 सेंटीमीटर लागवडीमध्ये रोपांची संख्या प्रति हेक्टर ही दुप्पट असते आणि त्यामुळं मिळणारे गड्डे हे दुपटीनं मिळतात. जरी त्यांचं वजन कमी असलं तरी आपणाला उत्पादनात वाढ झालेली पाहावयास मिळते. त्याचबरोबर आर्थिक फायदासुद्धा त्यापासून चांगल्या प्रकारे झालेला पाहावयास मिळतो. त्यानंतर चौथी पद्धत आहे ती म्हणजे अनेक स्तर पीक पद्धत. या पद्धतीला मल्टी स्टोरी क्रॉपिंग पद्धत असं म्हटलं जातं. मल्टी स्टोर क्रॉपिंग पद्धत. तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं आपण आत्ता पाहिलं
हाय डेन्सिटी प्लांटिंग. त्याच्या पुढची पद्धत आहे की अनेक स्तर पीक पद्धत, मल्टी स्टोअर क्रॉपिंग सिस्टीम. याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त विविध उंचीची पिके एकाच हंगामात एकाच जमिनीच्या तुकड्यावर या पद्धतीमध्ये घेतली जातात, म्हणून त्याला म्हणतात अनेक स्तर पीक पद्धत. याचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा आहे तो म्हणजे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी, जमीन व जागेचा कार्यक्षमपणे वापर केला जातो अनेक स्तर पीक पद्धतीमध्ये. कारण जी पिकं आपण वाढवतो त्यांची उंची विविध प्रकारची उंची असते आणि ती एकाच हंगामामध्ये एकाच जमिनीच्या तुकड्यावर उंचीप्रमाणे आपण पिकं घेतो. त्याच्यामध्ये दुसरा फायदा आहे जैवविविधता वाढल्याने पिकांच्या उत्पादनात स्थिरता येते. विविध जाती आपण लावतो त्यामुळं पिकांच्या उत्पादनात स्थिरता आलेली आपल्याला पाहावयास मिळते. तिसरा फायदा आहे जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारतात, त्यामुळं उत्पादकता किंवा उत्पादनसुद्धा वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर एकसारखा उत्पादनाचा पुरवठा हा मार्केटमध्ये आपल्याला करता येतो, कारण विविध पिकं त्या ठिकाणी घेतलेली असतात. त्यानंतर पर्यावरणपूरक म्हणजे जमिनीचं आरोग्य आणि परिसंस्था सुधारण्यामध्ये विविध पिकांमुळे मदत होते. उपलब्ध असणारे मजूर जे आहेत त्यांच्या कार्यक्षमपणे आपल्याला वापर करता येतो. त्याचबरोबर परसबागेत विविध पिकांच्या उत्पादनाचा स्रोत वाढतो. व्हरायटी ऑफ क्रॉप्स आपण याच्या पद्धतीमध्ये वाढवतो, त्यामुळं उत्पादनाचा स्रोत वाढतो. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो. कारण विविध पिकं असली तरी आपण मशागत वगैरे एकाच प्रकारची करतो आणि तण नियंत्रण केलं जातं, त्यामुळं तणांचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात राहतो. याच्यामध्ये काही तोटे पण आहेत किंवा त्याला आपण दोष म्हणता येईल. विविध प्रकारची पिकं असल्यामुळं आपल्याला मजुरांची गरज ही अधिक प्रमाणात भासते, कारण प्रत्येक पिकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कामं ही नियमित करावी लागतात. त्याचबरोबर तण, किडी, रोग नियंत्रण हे करण्यासाठी रासायनिक पद्धतीचा वापर करणं अवघड होतं, कारण विविध पिकं जी आहेत ही एकदलवर्गीय, द्विदलवर्गीय अशी वेगवेगळ्या गटात असल्यामुळं आपल्याला सिलेक्टिव्ह तणनाशक ही वापरावे लागतात. आणि जर नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक वापरली तर सगळं पीकसुद्धा त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून ही पद्धत वापरणं रासायनिक तणनाशक वापरणं अवघड होतं. आणि शेवटचा त्याच्यामधल्या तोटा तो म्हणजे यांत्रिक पद्धतीने मशागत करणे अवघड होते, कारण विविध पिकं असतात, प्रत्येकाला मशागतीसाठी वेगळ्या प्रकारचे तंत्र लागतं, त्यामुळं यांत्रिक पद्धत आपल्याला वापरता येत नाही. आपण या टॉपिकमध्ये विविध मुद्दे पाहिलेले आहेत. भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या पद्धती, त्या म्हणजे पिकांची फेरपालट, त्याचबरोबर आंतरपीक पद्धती, भाजीपाला पिकातील इतर पीक पद्धती, त्यामध्ये अनुक्रमे पीक पद्धत, रिले पीक पद्धत, मिश्र पीक पद्धती, आणि त्यानंतरची तिसरी पद्धत आहे ती म्हणजे जास्त घनतेची लागवड किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंग, आणि चौथी पद्धत आहे ती अनेक स्तर पीक पद्धती किंवा त्याला आपण मल्टी स्टोअर क्रॉपिंग असं म्हणतो. तर ह्या झाल्या विविध भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या पद्धती. याच्यामध्ये आपल्याला ह्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.